रुद्राणी फाउंडेशनचे काम आज जरी छोटं असलं तरी उद्या त्याचा वटवृक्ष होईल. समाजात केवळ अशी मदत करणारे 20%च लोक शिल्लक आहेत. बाकीचे 50% लोक त्यांना समाजाचं काहीही घेणं देणं नसतं. बाकीचे 20% आपल्या कामात असतात आणि बाकीचे 10% व्यसनाधीनतेच्या आधारी गेलेत. सध्या अशा 20% सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी गरज असल्याचे प्रतिपादन गोवा राज्याचे क्रीडा, युवा, आदिवासी कल्याण, सांस्कृतिक मंत्री रमेश तवडकर यांनी व्यक्त केलंय. सांगलीतील रुद्राणी फाउंडेशन आयोजित 702व्या कन्यारत्न ठेव योजनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रुद्राणी फाउंडेशनचे रवींद्र शिंदे, भाजप नेत्या जयश्रीताई पाटील, अन्सार कवठेकर, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, नगरसेविका रोहिणी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मंत्री रमेश तवडकर म्हणाले, संवेदनशील सामाजिक दृष्टिकोनातून आपण विचार केला तर खूप मोठी क्रांती होईल. शिंदे यांनी उचललेलं पाऊल महत्त्वाचं आहे, त्याला आपण साथ देणं गरजेचं आहे. अशी चांगली लोक एकत्र आली तर इच्छा तिथे मार्ग आहे. रुद्राणी फाउंडेशनच्या माध्यमातून 9व्या कन्यारत्न ठेव योजनेचा शुभारंभ करण्यात आलाय. समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत, त्यात शिक्षित आणि अशिक्षित लोक चुका करत असतात. त्याचा दुष्परिणाम आपल्याला समाजामध्ये दिसतो. प्रत्येकजण याविषयी चिंतन करत असतो. याबाबत रवींद्र शिंदे यांनी छोटंसं पाऊल उचलत कन्या रत्न ठेव या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 700 कन्या रत्न ठेवी ठेवल्या आहेत. 700 गरीब अशिक्षित कुटुंबांना मोठा आधार दिलाय. कारण एक समाजामध्ये आज अनेक प्रकारच्या समस्या प्रश्न आहेत आणि त्याच्यामधून शिक्षित आणि अशिक्षित असे दोन्ही माणसं चुका करत असतात आणि त्याचा दुष्परिणाम आहे तो पूर्ण समाजावर आपल्याला दिसतो आणि दिसून आणि प्रत्येक जण याविषयी चिंतन करत असतो. सरकार चिंतन करत असतो, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती चिंतन करत असतात. पण रवींद्र शिंदे यांनी केवळ चिंतन करणं किंवा कोणतरी करेल असा प्रश्न न करता त्याने आपल्या दृष्टिकोनातून एक छोटंसं पाऊल उचललं आणि आजूबाजूच्या परिसरातील गरीब ज्या भगिनी आहेत की त्यांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टिकोनातून कन्या रत्न ठेव ही जी संकल्पना त्यांनी मांडली आणि आजूबाजूच्या परिसराच्या लोकांना जागृतीच्या माध्यमातून करून की आतापर्यंत 700 आपल्या मुलींना त्याने कन्या रत्न ठेव ही योजना त्याने प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे एक 700 ही एक संख्या कमी नाही आणि 700 परिवारांना म्हणजे शिक्षित असू म्हणजे मला असं वाटतं की 700 कुटुंबापर्यंत ते गेले, ते गरीब लोकांपर्यंत गेले, एखाद्या अशिक्षित लोकांपर्यंत गेले. त्यांना मुलीचा जन्म आणि मुलाचा जन्म हे व्यवस्थित लोकांना प्रबोधन करण्याचं खूप मोठं काम त्याने केलेलं आहे. 2015 साली बाबासाहेब खिद्रापुरेसारख्या पांढरपेशी डॉक्टरांनी या सांगली जिल्ह्यामध्ये स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकरण उघडकीस आणली त्यांची. त्याबद्दल समाजामधून रोष निर्माण झाला आणि समाज कुठल्या थराला चालला आहे याचा आम्ही एक समाजाला प्रबोधन करण्याच्या माध्यमातून आम्ही रुद्राणी फाउंडेशनच्या माध्यमातून कन्यारत्न ठेव योजना ही सुरू केली. 2015 साली आम्ही गोरगरीब कुटुंबातील जे रिक्षाचालक असतील, हॉटेलमधले कामगार असतील, बांधकाम मजूर असतील, मॉलमधले कामगार असतील, अशा लोकांचा आम्ही शोध घेतला. त्यांच्यापर्यंत आम्ही पोचलो आणि त्यांचे फॉर्म भरून घेऊन आम्ही 50 कन्यारत्नांना आम्ही ठेवपावती देऊन त्या पहिल्या वर्षाचा शुभारंभ 2015 साली केला. 2015 ते 2026 आलं. मला सांगायला अभिमान वाटतो आम्ही 702 मुलींच्या नावावर ही ठेवपावती ठेवून या सांगली जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक आगळावेगळा ठसा आम्ही उमटवला आहे. माझी मुलगी कैलासवासी रुद्राणी शिंदे यांच्या स्मरणार्थ या रुद्राणी फाउंडेशनची स्थापना झाली आणि तिच्या जयंतीचं माध्यम म्हणून आज 18वी जयंती आहे. या जयंतीच्या माध्यम म्हणून या कन्यारत्न ठेव योजनेचा शुभारंभ झालेला आहे. तरी समाजामध्ये लोकांनी एक बोध घ्यावा की मुलगीला सन्मानानं मुलाप्रमाणेच वाढवावं. जर मुलगी जन्माला आली नसती तर मुलगा कुठून जन्माला आला असता याचा विचार करावा.